बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं रिंगण पार पडतंय। आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येनं पंचक्रोशीतील वारकरी असतील किंवा भाविक असतील ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी आपण बघू शकतो मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पार पडत आहे। त्या रिंगणामागची आख्यायिका अशी सांगितली होती की शेळ्या मेंढ्यांवरती मोठ्या प्रमाणात रोग आला होता आणि शेळ्या आणि मेंढ्या या मरत होत्या। संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आली आणि त्यानंतर या मेंढ्यांचा रोग जो आहे किंवा ज्या मेंढ्यांवरती रोग आला होता तो गेला आणि तेव्हापासूनची सुरू झालेली ही परंपरा आज तागायत सुरूच आहे। मेंढ्यांचं रिंगण बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी पार पडतं आणि हे बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोक मोठ्या प्रमाणात येत असतात। त्या पद्धतीनं वारकरी देखील मोठ्या प्रमाणात येत असतात। आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे तो मेंढ्यांचं रिंगण बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी पार पडत आहे आणि लोक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अगदी इमारतीवरती देखील उभा राहून या ठिकाणी आहे ते मेंढ्यांचं रिंगण बघण्यासाठी आलेले आहे। संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन आपण घर बसल्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना देत आहोत आणि या ठिकाणी जे आहे ते मेंढ्यांचं रिंगण संत तुकाराम महाराजांच्या वाटेवरचं पहिलं रिंगण जे आहे ते मेंढ्यांचं रिंगण काटेवाडी येथे पार पडतंय। थोड्या वेळापूर्वी काटेवाडीमध्ये धोतरांच्या पायघड्या देखील घातल्या गेल्या आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते संत तुकाराम महाराजांच्या पालखीला जे आहे ते मेंढ्यांचं रिंगण जे पार पडतंय आणि जयघोषामध्ये जे आहे ते मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।